नमस्कार, मी अश्विनी किचन क्वीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या पितृपक्ष सुरू झालाय आणि या दिवसांमध्ये पितरांचे स्मरण करून आपण पूर्वजांसाठी पितृपक्ष थाळी बनवतो। तर श्राद्धाच्या दिवशी घरी जेवण बनवलेले आहे त्याला पितृपक्ष थाळी सुद्धा म्हणतात। तर आज आपण खास अशी पितृपक्ष थाळी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आपण 1 तासात ही थाळी पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला कढई गरम करायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। ही सुरुवातीला तयारी करायची आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट। त्यानंतर आपल्याला 1 चमचा टाकून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची 1 चमचा टाकायचे, जिरे मोहरे टाकायचे आणि ती तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गवार। तर सुरुवातीला इथे मी गवार टाकले आणि गवार छान अशी परतली गेली की त्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची पावडर टाकायची आणि त्यानंतर अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपल्याला हळद टाकायचे। हे सर्व आपल्याला फेटून घेऊन शिजण्यासाठी ठेवायचे। तर दुसऱ्या साईडला आपल्याला कढईवरती गरम करायचे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। त्यानंतर जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट अर्धा चमचा ॲड करायची आणि ही पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये आपण भेंडी टाकूया। ही प्रोसेस दुसऱ्या शेगडीवरती करायची म्हणजे आपलं पटकन काम होईल आणि फास्ट सुद्धा आपल्या भाज्या होतील। तर भेंडी टाकून झाली की चवीनुसार मीठ टाकायचं आणि भेंडी शिजली की आपल्याला ताटावरती काढून घ्यायची आहे। एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे सर्व भाज्या ठेवायच्या आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचे, त्यामध्ये जिरी मोहरी आणि आलं लसूण कोथिंबीर याचे अर्धा चमचा पेस्ट टाकायचे। पण ही टाकलेली पेस्ट आपल्याला परतायची आहे आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला टाकायचे आहे हिरवी मिरचीची पेस्ट। या दोन्ही पेस्टचं आपल्याला एकत्र करायचे आणि पेस्ट अशी परतून घ्यायची। परतून झाली की त्यामध्ये भोपळा टाकायचा आहे आणि भोपळा टाकल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद टाकायचे। हे भोपळा सुद्धा शिजतो आपला। आपण गवारीकडे बघूया। गवार सुद्धा आपली शिजली गेली तर आपण त्याच ताटामध्ये आपल्याला साईडला काढून ठेवायचे। भोपळा सुद्धा आपला शिजून झालाय तर आपल्याला हे सर्व भाज्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला गडबड होणार नाही। जास्त पसारा आपल्याला करायचा नाहीये, त्यामुळे एकाच थाळीमध्ये आपल्याला हे सर्व भाज्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर इथे मी कारली घेतले, 2 ते 3 कारली आहेत। रात्री तुम्ही कापून ठेवा किंवा सकाळी कापून ठेवलं तरी चालेल। तर कापल्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे हळद आणि मीठ लावायचे, त्यामुळे आपल्या कारल्यातील कडवटपणा निघून जातो। तर हे भिजल्यानंतर आपण ह्याला धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर पिळून घ्यायचं आहे। तर पिळून झाल्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे 1 चमचा। त्यानंतर जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत आणि त्यानंतर आपण जो कारलं पिळून काढलं होतं तो यामध्ये ॲड करायचे। तर आपल्याला स्वयंपाक करताना गडबड होणार नाही यासाठी आपण पूर्वतयारी आदल्या दिवशी करायची आहे। ती म्हणजे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट करायची आणि हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा करून ठेवायची आहे। ती आपल्याला 1 चमचा ॲड करायची आहे कारल्यामध्ये। मिश्रण एकत्र करून त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि शिजण्यासाठी ठेवूया। उडीद वडे करण्यासाठी इथे मी 125 ग्रॅम अशी उडीद डाळ भिजत ठेवली होती। रात्रभर कमीत कमी 4 ते 5 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आणि ती मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे। पाण्याचा वापर न करता याला वाटायचे हे लक्षात ठेवा। तर आपल्याला हे असं वाटून घ्यायचे। इथे मी पाण्याचा न वापर करता वाटून दाखवते तुम्हाला। घट्ट असा गोळा झाला पाहिजे तरच आपले वडे होतात। पण चुकून जरी तुमच्याकडून वाटताना थोडंसं पातळ झाले तरी काही हरकत नाही, त्यामध्ये थोडंसं मैदा ॲड करा म्हणजे व्यवस्थित आपले वडे होतात। तर हे झाकून ठेवायचे भिजण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला कारलंसुद्धा घ्यायचं आहे। तर इथं कारलंसुद्धा आपले छान असं शिजले गेले, कारण कारल्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रोसेस दाखवते। तर आपल्याला हे थाळी अशी झाकून ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला भजी बनवण्यासाठी पीठ घ्यायचे। तर इथे मसाला डब्यातील मी 1 डबा घेतला आहे छोटा आणि त्या डब्यानुसार आपल्याला 3 वाटी बेसन घ्यायचे। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही बेसन वापरा। तर इथे मी कढीपत्त्याची पानं टाकलेत, हिरवी मिरची 2 ते 4 ॲड केली आणि कोथिंबीर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आहे। जास्त काही आपल्याला पसारा करायचा नाही आहे, कांदा वगैरे आपल्याला काही वापरायचं नाही आहे। अगदी छोट्या अशा नाजूक साहित्यामध्ये आपल्याला याचं पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ओवा टाकायला विसरू नका आणि थोडंसं किंचित असं सोडा टाकायचा आहे। खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करा आणि घट्ट आपल्याला याला गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा म्हणजेच आपल्याला भजी आपण ज्याप्रमाणे बनवतो त्यानुसार आपल्याला चमच्यानी याला फेटून घ्यायचे। जास्त पातळ न करता आपल्याला मिक्स करायचं आहे। आपण रेग्युलर जसं बनवतो त्याचनुसार आपल्याला बनवायचं आहे। तुम्हाला थोडंसं व्हिडिओ फास्ट वाटेल कारण आपल्या थाळीमधील पदार्थसुद्धा जास्त असतात, त्यामुळे सांगताना व्हिडिओसुद्धा मोठा होतो। त्यामुळे तुम्ही परत म्हणू नका की ताई खूपच व्हिडिओ मोठा बनवला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगताना फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते। तर आपल्याला हे अशा प्रकारे फेटून घ्यायचे
आपलं पीठ छान मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी तरी किमान आपल्याला फेटण्याची प्रोसेस करायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर कढई गरम करायचे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे. गरम तेल झाले की त्यामध्ये जिरी आणि राई टाकायची आहे. ही छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाका आणि त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा आणि त्यानंतर तिखट तुमच्या आवडीनुसार 1 चमचा इथे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकायची. हे सर्व मिक्स करून झाले की त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला कितपत करायचे पाटवडी किंवा थापवडी, प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकाराने नाव देतात, त्यामुळे मी दोन्हीचा उल्लेख करते. आणि पाणी टाकून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. ओवा टाकायचा आहे. ओव्यामुळे छान अशी टेस्ट येते. तर आपल्याला 2 ते 3 छान अशी उकळी आणायची आणि त्यानंतर बेसन पीठ टाकायचं आहे. तर बेसन पीठ टाकल्यानंतर आपल्याला लागेल तितपत टाकायचे आणि फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या होणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे सर्व फेटून घ्यायचे आणि हे फेटल्यानंतर घट्ट असा गोळा होईल तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. छान पद्धतीने फेटायचं आहे, कारण आपलं बेसन पीठ कच्चं राहिलं ना चवीला सुद्धा खराब लागतं आणि पाटवडीसुद्धा आपली व्यवस्थित येत नाही, तुटली जाते, वडी व्यवस्थित होत नाही. तर हे लक्षात ठेवा. आणि आपली ही शिजते तोपर्यंत आपण पुढील प्रोसेस करूया. एक ताट घ्यायचे, त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर शिजवलं गेलेलं बेसन आहे त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे. तुमच्या ताटावरती कितपत बसेल त्यानुसार तुम्ही ॲड करा. गरम आहे, आपल्याला चमचाने टाकायचं आहे आणि हलक्या हाताने याच्यावरती पसरवायचं आहे. तर भाजण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं पाणी हाताला लावायचं आहे आणि पसरवायचं आहे. जास्त पातळ न करता आपल्याला मध्यम असं पसरवून घ्यायचे आणि हे झाल्यानंतर त्याच्यावरती सुकं खोबरं खिसून घ्यायचे आणि त्याच्यावरती ॲड करायचं आहे. तर यामुळे आपल्या वडीला छान अशी टेस्ट येते, खाताना सुद्धा सुंदर चव लागते. तर हे प्रोसेस करायचे. माझ्या इथे 2 ताटामध्ये झालेलं आहे, तर मी दुसरं ताट घेते. त्याच्यावरती सेम प्रोसेस करायचे. तेलवरती आपल्याला ॲड करायचे, म्हणजे खाली चिटकलं गेलं तरी आपली वडी व्यवस्थित निघेल. तर हा दुसरा भाग आहे, याच्यावरती आपल्याला टाकायचे आणि सेम प्रोसेसने आपल्याला याला पसरवून द्यायचं आहे थोडंसं. तर ही प्रोसेस थंड झाल्यानंतर करू नका. अगदी कढईतून एखादं मिनिटभर काढून झाल्यानंतर शिजल्यानंतर करायचे आहे, कारण थंड झाल्यानंतर आपल्या वड्यासुद्धा व्यवस्थित येत नाहीत. गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हाताला पाणी लावून ही प्रोसेस करायची आणि त्याच्यावरती सुकं खोबरं टाकून याला ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे. त्यानंतर आपण भजी करण्यासाठी घेऊया. आपलं पीठसुद्धा छान भिजले गेले. तर ऑलरेडी मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अलगद अशी भजी सोडायची आहे. तर इथे मी चमचाचा वापर न करता हाताने सोडते, कारण हाताने भजी सोडली ना मस्त अशी गोल अगदी गाड्यावर भेटते तशी आपली ही भजी तयार होते. त्यानंतर भजीला ब्राऊन कलर आला की आपल्याला लगेच ही भजी काढून घ्यायची आहे. तर ही भजी तळली गेली आहे. आता त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे. कुरडई किंवा पापड, उडीद पापड, तुम्ही कुठलाही पापड तळू शकता. जो कोणता तुमच्याकडे अवेलेबल आहे पापड तो तुम्ही तळा. ह्या कुरड्या कशा करायच्या याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता. त्यानंतर आपली थापी वडीसुद्धा छान अशी थंड झाली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वड्यासुद्धा अशा पटकन कापल्या जातात. कुठलासुद्धा भाग आपल्याला असा कच्चा राहिला नाही आहे. कापतानासुद्धा व्यवस्थित कापल्या गेले. तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, अशी वडी व्यवस्थित आपली झाली आहे. छान असं पीठसुद्धा आपलं शिजले गेले, त्यामुळे वडीसुद्धा छान झाले आहेत. आता त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे आळूवडीची. तर इथे आपल्याला पितृपक्षाचं जेवण बनवायचं असेल तर आदल्या दिवशी ही तयारी करायची असते. आळूवडी इथे मी गडबड होऊ नये यासाठी आळूवडी छान अशी भरून घेतली आणि उकडून घेतली आहे. तर ही उकडलेली आहे, त्यामुळे झटपट आपल्याला ही प्रोसेस करायला सुद्धा मदत होते. ही पूर्वतयारी केली ना आपल्याला गडबड होत नाही, गोंधळ होत नाही आणि झटपटसुद्धा आपला स्वयंपाक तयार होतो. त्यामुळे अशी प्रोसेस तुम्ही सुद्धा नक्की करा. तेल तळलेलं आहे. आपण जे भजी आणि पापड तळलं होतं त्याच तेलामध्ये मी ही आपली वडी तळून घ्यायची आहे. कुठल्या जास्त तेलाचा वापर न करता आपल्याला किंचित अशा तेलामध्येच ही वडी तळून घ्यायची आहे. अशी कुरकुरीत झाली पाहिजे या प्रकारात आपल्याला ही वडी तळायची. तर मी लवकरच आपल्या चॅनलवरती आळूवडी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे. ही आळूवडीसुद्धा आपल्याला लाल ब्राऊन कलर आला की लगेच काढून घ्यायची आहे. आणि ही वडी तळल्यानंतर पुढे आपल्याला उडीद वडे करायचे आहेत. इथे उडीद वडे करण्यासाठी आपण जे मिक्सरमधून पीठ बारीक करून घेतलं होतं ते छान प्रकारे फेटून घ्यायचे. तर फेटायचे जास्त प्रमाणात, आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला फेटायचे. त्यानुसारच आपल्याला वडी छान बनवता येते, कारण तुम्ही लगेच भिजवल्यानंतर वडी करायला घेतलं की आपली वडीसुद्धा विरघळतात. त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा. तर हे फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता
उडीद वड्याचं पीठ छान भिजले गेले का हे बघण्यासाठी आपल्याला बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडासा गोळा टाकायचा आहे. जर तो गोळा वरती आला की समजायचं हे पीठ छान भिजले गेलेलं आहे आणि फेटले गेले सुद्धा. या उडीद वड्यांना छान टेस्ट येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये आल्याचे काही तुकडे टाकायचे आहेत, हिरवी मिरची टाकायचे, कढीपत्त्याचे पानं कट करायचे आणि टाकायचे आहेत, कोथिंबीर टाका आणि चवीनुसार मीठ टाका. तर इथे खाण्याचा सोडा वापरायचा नाही आहे, कारण आपण फेटलेलं भरपूर होतं त्यामुळे आपल्याला उडीद वडा छान असा फुगला जातो. तुम्हाला इथे मी रिझल्ट समोरच दाखवते. तर ही आपल्याला उडीद वडे तळण्याची प्रोसेस बघा. आपल्याला झारा घ्यायचा आहे, झाऱ्याच्या वरती गोल असा गोळा करायचा आहे आणि त्याच्या आधी थोडंसं पाणी लावायचं आहे खाली आणि मगच तेलामध्ये सोडायचं आहे. तेल तळलेलं आहे की नाही आधी चेक करा, त्यानंतरच ही प्रोसेस करा. तर तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे वडा सोडल्यानंतर आहे त्या जागेवरती राहिलेला आहे, विरघळलं सुद्धा नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. तर अलगद आपल्याला असा गोळा सोडायचा आहे आणि हा वडा सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपले वडेसुद्धा तयार झाले आहेत. खरपूस कलरवर किंवा ब्राऊन कलरवर आल्यानंतर आपल्याला हे वडे काढायचे आहेत. मी संपूर्ण वडे तळून घेते. तर आपली ही झटपट अशी पितृपक्षाला बनवली जाणारी थाळी तयार आहे. तर ही पितृपक्षाची थाळी आपण केळीच्या पानांवरती सर्व करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला भात ठेवायचा, त्यानंतर कढी आणि तांदळाची खीर कशी बनवायची याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता, मी लिंक देईन. त्यानंतर आपल्याला सर्व भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताच पितृपक्ष सुरू होतो, म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षामध्ये पितरांचा मृत्यू तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करण्याची पहिल्यापासूनची अशी परंपरा आहे. ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही आहे, ज्यांच्या डेथची तारीख ज्यांना माहिती नाही आहे त्यांचे श्राद्ध अमावस्येच्या दिवशी केले जाते. तर यानुसार पितृपक्ष तारीख ठरवली जाते. तर आपलं हे सर्व थाळी बनवून झाली आहे. तर ही आपली पितृपक्षासाठी बनवली गेलेली पितृपक्षाची थाळी तयार झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. साईडचं घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला माझ्या व्हिडिओज पाहायला भेटतील. तर ही पितृपक्षाची थाळी झटपट कशी बनवायची याचा व्हिडिओ आपण आज पाहिला आहे. अशाच नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया. बाय बाय.